आश्रम व्यवस्था ही भारतीय परंपरेनं सकल विश्वाला, सकल समाजाला दिलेली एक विलक्षण अशी देणगी आहे, ज्यातून निकोप समाज निर्माण व्हावा हा त्यांचा दृष्टिकोन लगेच लक्षात येतो. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. ब्रह्मचर्याश्रमामध्ये आमच्या बुद्धीला, मनाला आणि शारीरिक क्षमतेला पेलणारा अभ्यासक्रम आम्ही योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करायचा आहे आणि आयुष्यामध्ये पुढं जायचं आहे. गृहस्थाश्रमामध्ये गृहस्थाची सर्व कर्तव्य यथाशक्ती पार पाडायची आहेत. समाजोत्थापनामध्ये आमचा भाग निभवायचा आहे, प्रजावृद्धी करायची आहे आणि पुढं जायचं आहे. वानप्रस्थाश्रमामध्ये सांसारिक जबाबदाऱ्यांमधून मुक्त होण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करायची आहे. त्यातला गुंतवा सोडवायचा आहे आणि पुढं जायचं आहे. आणि संन्यासाश्रमामध्ये सर्व सांसारिक वैश्विक गोष्टीतून आम्ही बाजूला व्हायचं आहे, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सुद्धा. आणि आमचं पूर्ण चित्त, मन, बुद्धी हे ईश्वरचरणी लीन करायचं आहे, विलीन करायचं आहे. त्याखेरीज दुसरा कोणताही विचार आणि कृती आम्ही करायची नाही आहे. अलिप्त होऊन सर्व समर्पण ईश्वरचरणी करायचं आहे. काय विलक्षण रचना आहे.